डोसा बघितलात ना, तुम्हालाही असाच क्रिस्पी आणि एकदम तुकतुकीत डोसा बनवायचा असेल, तर ही रेसिपी नक्की पहा. रजनीगंधा ह्या माझ्या YouTube चॅनलवर आपण ही रेसिपी पाहत आहात. तर ती कशी केली, त्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये बघूया. पण हा डोश्याचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का हो? तर ऐकूया आपण. उडपी येथील वा, वल्लभाचार्यांनी 19व्या बरोबर. शतकात कुरकुरीत असा डोसा बनवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात डोसा मऊ असायचा. आता जो कुरकुरीत डोसा बनतो त्याचे श्रेय उडपीला जाते. हो का? हां, हां. बरं, बरं. पण हा कधीपासून सुरू आहे? बहुतेक मला वाटतं 18व्या-19व्या शतकापासून डोस्याबद्दल माहिती झाली असावी. हो. सुरुवातीला हा डोसा पातळ आणि मऊ काळा हरभरा आणि तांदूळ मिश्रित स्वरूपात होता. उडपीमध्ये सुरुवात झाली ना हो, याची? हो. बरं. पण मला वाटतं तो पूर्वी हरभरा, तांदूळ वगैरे असं घालून त्याच्यामध्ये बनवत होते. पण आता त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत ना? 18 ते 19व्या शतकापर्यंत यात बदल होत गेले आणि बटाट्याची भाजी बनवून मसाला डोसा प्रसिद्ध झाला. ओके, ओके. बरं त्याच्यामध्ये आता रवा डोसा, मुगाचा डोसा, स्पॉन्जी आपण खातो तो बेडणे डोसा, असे सगळे बरेच प्रकार आले. तर हा क्रिस्पी डोसा कसा करायचा याबद्दल आपण आता सविस्तर माहिती इथे घेऊया. हा बघा अतिशय कुरकुरीत डोसा आपला बनलेला आहे, जाळीदार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण भाजी, आधी त्याला चटणी लावून घेऊ. पुडी किंवा चटणी जशी आवडेल तशी आपण त्याच्यावर पसरवून घेऊ आणि त्यावर भाजी आणि सांबार असं कॉम्बिनेशन जे अतिशय चवीला उत्कृष्ट असतं. त्याचं आपण ती कशी बनवायची त्याबद्दल आता मी तुम्हाला इथे सांगते. तर अजून एक डोसा मी तुम्हाला आता इथे घालून दाखवते, जो डोसा घालायलाही सोपा आहे. हा बघा. 1-2 पळ्या पीठ आपला जेवढा तव्याचा आकार असेल त्याप्रमाणे आपण तव्यावर तो घालावे आणि अलगद हाताने आपल्याला हा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. डोसा पसरवताना एकाच डायरेक्शनने परत फिरवायचंय. हे डोश्याचं पीठही एवढं आपल्याला चांगलं व्हावं लागतं, तेव्हाच हा आपल्याला तव्यावर चांगला डोसा पसरला जातो. तर आता दुसऱ्या वेळेलाही मी तुम्हाला आज क्रिस्पी झालेला डोसा दाखवते. त्याआधी मी ताटामध्ये भाजी, चटणी अशी सगळे हे बघा, त्याच्यामध्ये तयारी करून घेतलेली आहे. ह्या डोश्यावर आपण लोणी किंवा बटर, तूप त्यातलं काहीही स्निग्धता येणारं घालू शकतो. इव्हन तेल सुद्धा ह्याच्यामध्ये वापरतात. तर ही माझी बघा डिश एकदम तयार झालेली आहे, कुरकुरीत झालेला आहे. मस्त वाटतं, खायलाही चविष्ट आहे आणि दुसरा डोसाही जो मी नंतर घातला होता तोही आपला आता तयार झालेला आहे. हा डोसा दाक्षिणात्य आहे आपण सगळेजण जाणतो. हा दाक्षिणात्य पदार्थांची मी सिरीज इथे सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये वडा, इडली, डोसा, नंतर बेडणे डोसा म्हणजे दावणगिरी डोसा, असं सगळे प्रकार मी दाखवणार आहे. तर काल आपला वडा दाखवून झालेला आहे. आज इथे डोश्याची मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे. त्यानंतर आपण स्पॉन्जी इडली कशी करायची तेही पाहणार आहोत. तर रजनीगंधा हे YouTube चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याबद्दल आपण नक्की मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट्स करून सांगा, अशी आपल्याला विनंती आहे. तर हा दुसरा डोसाही आपली प्लेट आता तयार झालेली आहे. आपण ती आता सगळ्यांना इथे सर्व्ह करण्यासाठी रेडी झालेली आहे. तर डोश्याबद्दल आपल्याला अजून काही माहिती आहे तीही आपण कमेंट करून सांगावी. हा डोसा 1800 ते 1900 सालापासून चालू आहे आपण जाणतोच. पण हा परदेशी कसा गेला त्याबद्दलही आपण ऐकूया. हा बघा, हा परदेशी म्हणजे हे उडपीवाले सगळ्या भारतभर पसरलेले आहेतच. जे उडपी हॉटेल झालेत सर्वत्र, त्या उडपी हॉटेल्सच्या प्रसारामुळे डोसा मुंबईत आणि नंतर भारताच्या उत्तरेकडील भागात आणि जगामध्ये अनेक देशात लोकप्रिय झालेला आहे. बरोबर, उडपीवाल्यांचाच हातभार त्याच्यामध्ये मोठा आहे. हा मी डोसा टेस्ट करून पाहिला, अतिशय उत्कृष्ट आहे. तर हे बघा, आपण इथे 2 वाट्या तांदूळ घेतोय, थोडक्यात उडदाची डाळ घेतोय, एक चण्याची डाळ अर्धी वाटी, उडदाची डाळ 1 वाटी, त्याच्यामध्ये मेथी दाणा घालायचा आहे आपल्याला, पोहे अर्धी वाटी घालायचंय आणि हे सारं तयार केलेलं मिक्सचर आपल्याला जरा थोडं गरम करायचंय. जास्त गरम करण्याची आवश्यकता नाही, आपल्या मुठीत धरता येईल एवढंच कोमट करायचंय. 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, त्याच्यामध्ये अर्धी वाटी चण्याची डाळ,
1 चमचा मेथी दाणा. हे सारं साहित्य आपण एकत्र करून घेतोय. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण हे बघा मेथी दाणा घातलेला आहे, अर्धी वाटी पोहा घातलेला आहे. हे सारं मिक्सर आपण गरम करतोय आणि ते भिजत आपण गार पाण्यामध्ये भिजत ठेवतो. आपल्याला ते 5 ते 6 तास भिजत ठेवायचंय. त्यानंतर हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय आणि वाटलेलं पीठ आपल्याला 6 ते 8 तास जसं आपला भाग असेल, आपल्याकडे थंडी असेल तर आपल्याला 8 तास ठेवायला लागेल. उष्णता असेल तर आपल्याला 6-7 तास ठेवायला लागेल. ते फर्मेंटेशन होण्यासाठी आपण ठेवून देतोय. तर डोसा हा अतिशय पौष्टिक पण आहे कारण त्याच्यामध्ये डाळी पण आहेत. घातलेला मेथीचा दाणा असतो त्यामुळे आपल्याला हे सगळं शरीराला पाचक आहे. डोसा हा चविष्ट तर आहेच, पोटभरीचा देखील आहे. आपण जाणता. तर हे सारं मिक्सिंग हे रात्रभर म्हणजे 4 तास भिजवलेलं सगळं मिक्सिंग केलेलं आहे. ते डाळी मी एकत्र वाटून घेते. मिक्सरला आपण बारीक वाटतोय आणि हे उडुपीपासून महाराष्ट्र, महाराष्ट्रापासून परदेशी पसरलेला हा डोसा. थोडक्यात डोसा हा प्राचीन भारतीय खाद्य संस्कृतीचा एक भाग आहे आणि तो काळाच्या ओघात साध्या अन्नापासून ते जागतिक स्तरावर नावाजलेल्या नाश्त्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो नाश्ता आताच्या काळात तो फक्त नाश्ता न राहता तो आपण लंच आणि डिनर म्हणून सुद्धा त्याचा वापर करत आहोत. तर हा डोसा माझ्या इथे चांगला बारीक वाटून झालेला आहे. त्यानंतर आपण एक करतोय त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालतोय आणि चवीप्रमाणे मीठ घालतोय. त्याच्यामध्ये मी थोड्याशा टिप्स पण दिलेल्या आहेत. तर आपण 2-3 प्रकारची पिठे इथे वापरणार आहोत. बेसन घेतलेलं आहे 1 चमचा, तांदळाची पिठी घेतलेली आहे. प्लस हा बघा, इथे मी तवा पण चांगला साफ करून घेते. तवा तापल्याचं आपल्याला पाण्याचा शिरकाव केल्या पाण्याचा सॉरी 4 थेंब शिंपडल्यानंतर आपल्याला हा तवा चांगला तापलाय समजतं. त्यानंतर आपण तेल लावून तवा चांगला पुसून घेतोय आणि त्यानंतरच डोसा त्याच्यावर घालतोय. तर आपण एक चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा मैदा घालून हे सारं मिश्रण चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपण हा डोसा इथे घातलेला आहे. कसा क्रिस्पी झालाय बघा. उठण्याचा काहीच त्रास नाहीये. तव्यापासून अतिशय सहजरित्या विलग होतोय. तर त्यावर आपण घरातील लोणी घालावं. आपल्याला आवडत असेल तर आपण बटर, चीज. तर ह्या डोस्यामध्ये सुद्धा आता भरपूर प्रकार आले. आपण जाणता की त्याच्यामध्ये म्हैसूर डोसा आहे. मसाले डोसा तर प्रसिद्धच आहे. अजून सुद्धा आता चायनीजचे वेगवेगळे मसाले घालून, वेगवेगळ्या भाज्या घालून सुद्धा हे डोसे बनवतो. तर हे डोसे मी आता दिलेलं आहे टेस्ट करण्यासाठी. वा, काय मस्त कुरकुरीत डोसा झालाय. हा पण चटणी खाऊन बघा. खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याची चव समजेल ना. हो हो. हा बघा कसा झालाय तो आणि मला सांगा. हम्म. म्हणजे वरून तर आपल्याला खूप छानच वाटतोय हा रंग. वा रे वा, मस्त. खरंच म्हणतात सांबाराची टेस्ट बघ ना. हा हा, अप्रतिम. सांबार एकदम टेस्टी. होय. सुपर. छान. बरं हा क्रिस्पी झालाय आपण पाहतोय ना. तो कसा केला त्याबद्दल मी आता काही टिप्स देणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये 5 गोष्टींचा इन्व्हॉल्व केलेला आहे. त्याच्यामध्ये साखर घातलेलं आहे. 8 तास ते फर्मेंटेशनसाठी मी ठेवलेलं आहे. त्यानंतर क्रिस्पी होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मैदा, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाची पिठी घातलेली आहे. बरं अजून एक त्याच्याबद्दल मी माहिती सांगते की जर आपलं पीठ हे आज करून झाल्यानंतर शिल्लक राहिलं आणि उद्याला आपण करणार असू तर आपण त्याच्यामध्ये 1-2 चमचे डाळीचे पीठ म्हणजे बेसन दुधामध्ये कालवून ते त्याच्यात घालावं. म्हणजे त्याच्यामधला आंबटपणा जो थोडासा वाढलेला असतो तो प्रमाणात होतो. अशा आपण 4-5 टिप्स वापरून हा डोसा अतिशय कुरकुरीत तजेलदार. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपल्याला दही, सोडा, इनो काहीही घालण्याची आवश्यकता नाहीये. तरी देखील आपला वरून लावताना आपण लोणी, क्रिस्पी होत आहे. बटर, वेगवेगळ्या चटण्या आणि सांबारही आपल्याला तेल ह्याचा कोणत्याही स्निग्ध पदार्थांचा वापर करू शकतो. तर हा उत्कृष्ट झालाय असं यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे खरोखरच मी पण टेस्ट करून पाहिला. खूप छान झालेला आहे.
तर हा तुम्हीही डोसा बनवा. आणि एवढा क्रिस्पी झालाय त्याच्यासाठी ना. मी अमूल बटरचाही इथे वापर तर केलेला आहे. माझा प्लेन रजनीगंधा बटर डोसा बनवलेला आहे. YouTube बघितल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. मसाला लाईक करा, डोसाही शेअर करा, बनवलेला आहे. सबस्क्राईब प्लेन करा बटर डोसाही आणि बनवलेला नक्की आहे. कमेंट करून सांगा. आणि तो सांबार चटणी बरोबर थँक्यू आपण सर्वांना. इथे सर्व केलेला आहे. तर सांबार